नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी अर्णवबरोबर आता ऑफिसला जात असते. ती त्याच्या गाडीमध्ये सुद्धा बसलेली असते. पण जेव्हा इथे ईश्वरी गाडीमध्ये बसते तेव्हा ती खूपच जास्त घाबरते. कारण तिचा ज्या पद्धतीने अपघात झालेला असतो, ड्रायव्हरने गाडीतून उडी मारलेली असते, हे सगळं तिला आठवतं आणि ती घाबरते आणि म्हणते की सर, मी नेहमीप्रमाणे बसनेच येऊ का? मी उतरते गाडीमधून. तेव्हा अर्णव म्हणतो, का काय झालं? मी काय तुला खातोय की काय? तू आता ऑफिसलाच येतेस ना? मी सोडतो तुला ऑफिसला, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, मला थोडी भीती वाटते. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की ज्या वेळेला गाडीचा अपघात झालेला असतो त्यावेळेला अर्णव तिथे धावत पळत बघायला आलेला असतो गाडीची अवस्था. तेव्हा त्या गाडीमध्ये ईश्वरी नसते, कारण ती हॉस्पिटलला गेलेली असते. पण जे काही घडलेलं असतं ते सगळे इथे अर्णवला आठवतं. त्यामुळे तो म्हणतो, घाबरायची गरज नाही आहे. आणि तसंही मी गाडी चालवत असताना एकदाही गाडीचा अपघात झालेला नाही आहे, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. आणि मी चालत्या गाडीमधून उडीसुद्धा मारत नाही, हो की नाही? त्याच्यामुळे मी सेफली गाडी चालवेन, तू नको घाबरूस, तू व्यवस्थित बसू शकतेस. तेव्हा इथे आता ईश्वरीला फारच आनंद होतो की अर्णव इतक्या चांगल्या पद्धतीने तिच्याबरोबर बोलतो. ते ईश्वरीला खूपच जास्त आवडतं. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की मी अजूनपर्यंत कुणाच्याही गाडीची काचसुद्धा फोडलेली नाही आहे, त्याच्यामुळे तू नको घाबरूस. तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि तिला कळतं की हा टोमणा ईश्वरीसाठीच आहे. आणि ती आता म्हणते की सर, तुम्ही असेच का नाही वागत नेहमी? तेव्हा अर्णव म्हणतो, असेच का नाही वागत म्हणजे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की माणसासारखे. तेव्हा अर्णव म्हणतो, माणसासारखे म्हणजे कसे? आता मी गाडीतच बसलोय ना, की आता माणसासारखा नाही वागत मी, म्हणून मी काय गाडीच्या वरती जाऊन माकडासारखा बसलोय? असं म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते, बरं बरं ठीक आहे, चला सर आता आपण निघूया, नाहीतर आपल्याला उशीर झाला तर माझे बॉस मला रागवतील. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे सोबत ऑफिसमध्ये आलेले असतात. सगळे अर्णवला गुड मॉर्निंग विश करतात. त्यानंतरला ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही मला ऑफिसपर्यंत लिफ्ट दिलीत, मला तुमच्या गाडीतून इथपर्यंत सोडलंस, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा इथे आता लावण्य त्यांचं बोलणं ऐकते. लावण्याला खूपच जास्त राग येतो. ईश्वरी तिच्यासमोरच म्हणते की तुम्ही तुमच्या गाडीतून मला इथपर्यंत सोडलंत, त्यासाठी खूप खूप थँक्यू. त्याच्यामुळे तिला कळलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एका गाडीमधूनच इथपर्यंत आलेत. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता काही न बोलता तिथून जात असतो. तेव्हा ईश्वरी त्याचा हा स्वभाव बघून त्याच्याकडे आता बघतच बसलेली असते. तिला आश्चर्य वाटलेलं असतं की अर्णवची ही दुसरी बाजूसुद्धा किती छान आहे. त्यानंतरला इथे ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघत असताना अर्णव म्हणत असतो, मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, तुम्हाला तुमचं कामसुद्धा करायचं आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या डेस्कवरती जाऊन बसा, की तिथपर्यंतसुद्धा तुम्हाला लिफ्ट देऊ आणि मला लवकरात लवकर आजच्या मीटिंगचे डिटेल्स द्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, मी लगेच देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी जाते, आपल्या डेस्कवरती बसते, आधी गणू बाप्पाचा आशीर्वाद घेते आणि कामाला सुरुवात करते. तेव्हा लावण्या तिच्याकडे एकटक रागाने बघत असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि आकाश इथे कामाबद्दल लावण्याजवळ बोलत असतो. तो म्हणतो की मी तुला एक मेल पाठवलेला आहे, तो तू चेक कर, मला तो अकाउंट्स डिपार्टमेंटला फॉरवर्ड करायचा आहे. असं म्हणाल्यानंतर इथे लावण्याचं लक्ष नसतं, कारण ती ईश्वरीकडे रागात बघण्यामध्ये बिझी झालेली असते. तेव्हा इथे आकाश तिला पुन्हा तेच सांगतो की लवकरात लवकर मेल चेक कर, मला अकाउंट्स डिपार्टमेंटला फॉरवर्ड करायचं आहे, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा इथे लावण्य म्हणते, माझं लक्ष नेहमी कामाकडेच असतं आणि हे तुला माहिती आहे, बरोबर की नाही? पण काही लोक असतात ना, त्यांचं लक्ष आहे ना कामाकडे नसतं, ते उगाचच असं दाखवत असतात की ते काम करतायत म्हणून, पण त्यांचं अजिबात कामाकडे लक्ष नसतं आणि त्यांना बेसिक मॅनर्ससुद्धा अजिबात नसतात. म्हणजे आता तू मला सांग, ASR कोण आहे? आकाश म्हणत असतो, माझा भाऊ. तेव्हा लावण्य म्हणते, ASR या कंपनीचा CEO सुद्धा आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो. तेव्हा लावण्य म्हणते, मग जर तो CEO आहे आणि आपण सगळेजण जर त्याचा एम्प्लॉई आहोत, त्याचा स्टाफ आहोत, तर मग आपण त्याच्या आधी ऑफिसला आलं पाहिजे की त्याच्याबरोबर? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, त्याच्या आधी आलं पाहिजे. तेव्हा इकडे लावण्य म्हणते, पण काही लोक असतात ना,
जे त्याच्या गाडीमधून इथपर्यंत ऑफिसला येतात. त्यांना त्यांच्या कामाची अजिबातच इथे जबाबदारी घेता येत नाही आणि अशी माणसं मला इथे ऑफिसमध्ये सुद्धा नको असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, लावण्या, तू हे जरा कुणाबद्दल बोलतेस ते सांगशील का मला? तेव्हा इथे लावण्य आता काहीच बोलत नाही आणि सरळ ते तिथून निघून जाते. हे सगळं ती ईश्वरीबद्दलच बोललेली असते. तिचं म्हणणं की ईश्वरी इथे आता अर्णवबरोबर कशी काय आली? तिने अर्णवच्या आधी यायला हवं होतं. तेव्हा इथे लावण्याला खूप राग आलेला असतो. ती जाता जाता ईश्वरीकडे रागाने बघत असते. लावण्य म्हणत असते की आता ही ऑफिसला काय करते? ही ऑफिसला कशी काय आली? तर इथे अर्णवने तिला पुन्हा एकदा आपली पी ए म्हणून तिची नेमणूक केलेली असते. हे लावण्याला माहिती असतं. पण इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता एकत्र ऑफिसला आलेले असतात. हे तिला काही अजिबात आवडत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो राकेश आलेला असतो. तर इकडे नमू आणि जयू आत्या दोघीजणी आता साड्या बघत असतात. जयू आत्या म्हणत असते की नमू, या साड्या सगळ्या तुला आता त्या काकू आहेत ना त्यांच्याकडे नेऊन द्यायच्या आहेत. त्यांनी एवढ्या ऑर्डर आपल्याकडे मागितल्यात. तेव्हा इकडे नमू म्हणते, ठीक आहे, मी दामली काकूंकडे या साड्या घेऊन जाईन. तेव्हा इथे आत्या म्हणत असतात, किती ग काम करते माझी नमू, तू आलीस ना की तुझ्यासाठी छान काहीतरी खायला करते. त्यानंतर राकेश येतो आणि म्हणतो, आत्या हे बघा मी काय घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. काल तुमचा मी एक कप फोडला ना, तेव्हा आज मी कपचा पूर्णपणे सेट घेऊन आलो आहे. 6 कपं आणलीत मी. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, अहो एक कप फुटला म्हणून काय झालं? लगेच तुम्ही त्या बदल्यात 6 कपं घेऊन आलात का? हे बघा, अहो कप फुटणं हे तर आमच्या ईश्वरीचं आवडतं डिपार्टमेंट आहे. अहो ती तर अशी कितीतरी दररोज फोडाफोड करत असते. म्हणून काय लगेच आम्ही असे नवीन सेट घेऊन येत नाही. असू द्या हो, काही हरकत नाही. एक कप फुटला म्हणून काय झालं? तुम्ही हा सेट मला देऊ नका. तुम्ही हा सेट तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आत्या अहो मी एकटा माणूस. मी आता एवढ्या 6-6 कपांचं काय करणार आहे? 6 कपं आणि 6 बशा मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आता ह्या तुम्हालाच मी ठेवणार आहे. आणि हे बघा आत्या, आज मी माझ्या हाताने तुमच्यासाठी चहा करतो. 1 कप चहा तर झालाच पाहिजे ना? जयू आत्या म्हणते, मी बनवते ना. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, अजिबात नाही, मी आहे ना, मी आपल्या सगळ्यांसाठी चहा बनवतो. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, अहो राकेशजी तुम्ही कशाला? मी आहे ना, मी बनवते ना चहा. तेव्हा राकेश म्हणतो, नाही हो, आज तुम्ही तुमच्या घशाला आराम द्या. मी आहे ना, मी आपल्या सगळ्यांसाठी चहा करतो. तेव्हा इकडे आत्या म्हणत असते, राकेशजी मी येऊ का तुम्हाला सगळ्या वस्तू कुठे ठेवल्यात ते सांगायला? म्हणजे चहा पावडर, साखर. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, नाही नको नको आत्या, मी व्यवस्थित बघतो, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त आरामात बसा आणि मी केलेला चहा तुम्ही एन्जॉय करा. त्यानंतर इकडे जयू आत्या म्हणत असते, बघितलंस ना नमू, अगं म्हणजे माणसं किती चांगली असतात ना, कधी कधी आपल्याला कळतच नाही. आता बघ ना, देव माणूस आहे, एक कप फुटला म्हणून अख्खा सेटच घेऊन आलेत. किती चांगले आहेत बरं. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते, पण जरा जास्तच चांगले आहेत असं नाही वाटत का? म्हणजे आत्ताच्या जमान्यामध्ये इतकी चांगली माणसं असतात. तेव्हा इकडे राकेश जेव्हा तो सेट घेऊन येतो तेव्हा आत्या म्हणते की नाही नको, तुम्ही तो घेऊन जा. पण राकेश म्हणतो, नाही तुम्ही जर घेतलाच नाही तर मला फार वाईट वाटेल. तेव्हा जयू आत्या म्हणते, मला माहिती आहे तुमचा स्वभाव. मी जर हा सेट नाही घेतला ना तर तुमचं मन तुम्हाला खात राहील, हो की नाही? म्हणूनच मी हा सेट ठेवते. पण आता पुन्हा असं करायचं नाही. एखादी वस्तू फुटली म्हणून त्या बदल्यात नवीन वस्तू आणू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश किचनमध्ये येतो आणि तो काहीतरी शोधाशोध करत असतो. पण त्यानंतरला राकेश एक आयडिया करतो आणि म्हणतो, आत्या अहो किती छान किचन लावले हो तुम्ही. सगळ्या वस्तू किती जागच्या जागी ठेवल्यात तुम्ही. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की मला असंच किचन ठेवायला आवडतं. म्हणजे असं म्हणतात की इथे बाई किती स्वच्छ राहते किंवा किती तिला टापटीपणा लागतो हे तिच्या किचनवरून ओळखायचं. आणि माझं किचन बघा, मला किचनमध्ये आहे ना वस्तूंची जागा बदलायला अजिबात आवडत नाही. म्हणजे सगळ्या वस्तू कशा हातच्या हाती भेटल्या पाहिजे, नाहीतर त्या सगळीकडे शोधायला लागतात. ते मला अजिबात आवडत नाही. माझ्या किचनमध्ये सगळ्या वस्तू या वर्षानुवर्ष त्याच जागेवरती असतात. मी सगळं क्लीन करून बरोबर त्या त्या जागी त्या त्या वस्तू ठेवत असते. आता बघा, माझा दम्याचा पंपसुद्धा नेहमी तुम्हाला फ्रीजवरतीच दिसेल. त्याची जागा मी कधीही बदलत नाही. म्हणून तर मला कधी त्रास झाला की सगळेजण धावत फ्रीजकडे जातात. म्हणजे फ्रीजवरतीच माझा पंप असतो, हो की नाही नमू?
तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की अरे वा, किती चांगली आयडिया आहे हो तुमची. म्हणजे सगळं काही तुम्हाला जागच्या जागी लगेच मिळतं. मला हेच हवं होतं. मला जे हवं होतं ते तर तुम्ही मला सांगितलंत. म्हणजे सगळ्या वस्तू कशा जागच्या जागी आहेत. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो राकेश आता फ्रीजकडे वळतो आणि जो दम्याचा पंप असतो तो आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की आत्या, मला तर हेच हवं होतं. त्यानंतर इकडे नम्रता आणि जयू आत्या दोघीजणी काम करत असतात आणि इथे नम्रताला सुद्धा असंच वाटत असतं की राकेश हा एवढा चांगला कसा काय वागतो. म्हणजे एखादा माणूस एवढं चांगलं असू शकतं का. कधीतरी त्याचा खरा स्वभाव आपल्याला दिसतोच. पण इथे राकेश मात्र नेहमी गोड गोडच वागत असतो. तेव्हा तो इथे आत्यांचा दम्याचा पंप घेतो आणि खिशामध्ये ठेवून देतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी काम करत असते आणि ती इथे अर्णवच्या केबिनमध्ये असते. तर इथे जयू आत्या आणि नम्रता दोघीजणी साड्यांची ऑर्डर देत असतात आणि इथे राकेश किचनमध्ये त्यांच्यासाठी चहा बनवत असतो आणि इथे दम्याचा पंप त्याने खिशामध्ये ऑलरेडी ठेवलेला असतो. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी काम करत असते आणि अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता काम व्यवस्थितरित्या उरकायला तर हवंच. त्यासाठी ती आता मन लावून काम करत असते आणि इथे अर्णव तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर तिच्याकडे बघता बघता त्याचं लक्ष त्याच्या आईच्या मशीनकडे जातं. जेव्हा इथे अर्णवचं लक्ष आपल्या आईच्या मशीनकडे जातं तेव्हा तो आपल्या जागेवरून उठतो आणि त्या मशीनवरती आता प्रेमाने हात फिरवत असतो. तेव्हा त्याला आठवतं ईश्वरी देसाईने कशा पद्धतीने हे मशीन सुरू केलेलं असतं आणि त्याचबरोबर ते मशीन ती चालवतसुद्धा असते. ज्या वेळेला अर्णवने तिला बघितलेलं असतं ती एक कापड असतं त्याला ती शिवत असते आणि ते कापड आता मशीन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तिने मशीनवरती शिवलेलं असतं. त्यामुळे ते कापड तो हातामध्ये धरतो आणि त्यालासुद्धा तो बघत असतो. ते कापड तो व्यवस्थितरित्या निरखून पारखून बघत असतो आणि तो ईश्वरीकडे बघतो. त्यानंतरला ईश्वरीला जे काम करायचं असतं ते काम तिचं पूर्ण झालेलं असतं, जे की अर्णवने तिला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे ईश्वरीचं काम पूर्ण झाल्यानंतर ती लगेचच म्हणते की सर. तेव्हा इथे अर्णव त्याने हातामध्ये जे कापड धरलेलं असतं ते लगेच ईश्वरी तिथे येण्याच्या आधी खाली ठेवून देतो. जेणेकरून तिला असं वाटू नये की अर्णव ते कापड आता हातामध्ये प्रेमाने धरून बघतोय. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सांगितलेलं काम मी केलेलं आहे. मी नोट्स काढल्यात आपल्या नवीन कॅटलॉगबद्दल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे प्राइसलेसप्रमाणे कॅटेगराईजसुद्धा केल्यात. सर तुम्ही जर सांगितलंत ना तर मी रंगांबरोबरसुद्धा कॅटेगराईज करू शकते. तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा, म्हणजे तुम्ही रंगानुसारसुद्धा करू शकता का. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, आणि तुम्ही सांगितलंत ना तर मी 1 तासाच्या आत हे काम करून तुम्हाला देऊच शकते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो हो का, तुम्ही या कामामध्ये तर खूपच जास्त फास्ट आहात. म्हणजे तुम्हाला अजून काय काय येतं ते तुम्ही आत्तापर्यंत मला सांगितलेलंच आहे, हो की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, मला येतं ना. मला शिवणकाम येतं, त्याचबरोबर मला विणकामसुद्धा येतं. मी हे सगळं शिकले सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो कुठे शिकलात हे सगळं तुम्ही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते हे सगळं मी शाळेत शिकले सर. कारण का मला या सगळ्याची आधीपासूनच आवड होती आणि म्हणूनच हे शिकत गेले मी. तेव्हा अर्णव म्हणत असतो बरं बरं ठीक आहे, आता बास झालं. नाहीतर आता कुठे शिकलात, शिकवायला कोण होतं, त्याचबरोबर फी किती होती, त्या शिकण्यासाठी बसने जात होता की रिक्षाने, हे सगळं मला सांगत बसाल. आणि आता मला एवढं ऐकायचं नाही आहे. आता मला सध्या कामाकडेच लक्ष द्यायचं आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते सर, पण मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही जर म्हणालात ना तर 1 तासाच्या आत मी हे काम तुम्हाला पूर्ण करून दाखवू शकते. तेव्हा अर्णव म्हणत असतो तुम्ही बोलायला सुरुवात केलीस की तू बोलतच राहतेस का. आता तू सांग बरं 1 तासाच्या आत तू हे काम कसं काय करणार आहेस. आता लंच टाईम होणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी करूच शकते, कारण तसंही आज डब्याला सुट्टी आहे. त्याच्यामुळे मी 1 तासाच्या आत हे काम करून तुम्हाला दाखवते की नाही बघाच. तेव्हा ईश्वरी आता बोलून सरळ तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो की आज डब्याला सुट्टी म्हणजे आज डबा नाही आहे का, हिला लंच नाही का करायचं आहे. तेवढ्यातच इथे अर्णवची कॉफी आलेली असते. तेव्हा अर्णव आता त्या माणसाकडे बघतो आणि म्हणतो का आज डब्याला सुट्टी का, आज लंच नाही करायचं आहे का. तेव्हा इकडे डब्याला सुट्टी का होत असते. तेव्हा इकडे दादा म्हणत असतात की सर, कधी कधी आपण डबा विसरलो किंवा डबा आणला नाही तर मग डब्याला सुट्टी होतेच ना. तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा, मग जर तुमची कधी डब्याला सुट्टी झाली तर तुम्ही काय करता.
तेव्हा इकडे दादा म्हणतात की जर मी कधी डबा नाही आणला सर, मला उशीर झाला किंवा मी विसरलो, तर मी कॅन्टीनमध्ये जेवतो. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे. तर इथे अर्णवला आता असं वाटत असतं की ईश्वरीला डब्याला सुट्टी आहे, म्हणजे कदाचित ती डबा आणायला विसरली आहे किंवा तिची घाई झालेली आहे हे अर्णवला कळतं, म्हणून ती आता डब्याला सुट्टी देते. त्यामुळे इथे आता अर्णवच्या मनामध्ये एक विचार आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे लावण्याला आठवत असतं. ईश्वरी इथे लावण्याच्या समोरच अर्णवला म्हणते की सर, तुम्ही मला इथपर्यंत लिफ्ट दिली त्यासाठी थँक्यू सर. तेव्हा लावण्याला कळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एका गाडीमधूनच आलेले आहेत आणि ही गोष्ट तिला अजिबातच आवडत नाही. तेव्हा तिला राग येतो. ती सगळ्या काही वस्तू असतात त्या अस्ताव्यस्त करते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणजे तिथे आता स्पॅम आलेली असते आणि ती म्हणते, लावण्य अगं हे काय करतेस तू? प्लीज लावण्य, प्लीज असं करू नकोस, एवढी चिडू नकोस. तेव्हा इथे लावण्य म्हणते, गप्प बस तू, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. एक काम दिलं होतं गं तुला, ते कामसुद्धा तुला धड करता आलं नाही. ते मशीन तुला व्यवस्थित गायब करता आलं नाही. तुला माहिती आहे का त्याचा दुष्परिणाम काय झाला? इथे ती ईश्वरी देसाई, तिची लायकी तरी आहे का? अर्णवच्या ASRच्या गाडीमध्ये बसून ती इथपर्यंत ऑफिसला आली आहे, कळतंय तुला? तेव्हा इकडे तिची वाट तर आता लावायलाच हवी. तेव्हा लावण्याला आठवतं, ज्या वेळेला इथे ती टर्मिनेशन लेटर आता तयार करायला सांगत असते अर्णवला आणि त्याच्यावरती साईन करायला सांगते, तेव्हा अर्णव तिला म्हणालेला असतो की टर्मिनेशन लेटर हे लगेच द्यायला निघालीस, पण ज्या वेळेला तिच्यामुळे आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, आपलं एवढं मोठं डील झालं होतं, तेव्हा तिला अप्रिसिएशन लेटर द्यावंसं नाही का वाटलं? तेव्हा इकडे लावण्या म्हणत असते की ठीक आहे, आता मला एक काम करायचं आहे आणि त्यासाठी तू एक काम कर, तुला जर माझी मदत करायची असेल ना, तर एक ड्राफ्ट तयार कर. तेव्हा ती म्हणते, हो लावण्या, मी तुला आता हवी ती मदत करायला तयार आहे, माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही. तेव्हा लावण्या म्हणते ठीक आहे, एक आता तू ड्राफ्ट तयार करून घे. तेव्हा ती म्हणते कशासाठी? ती म्हणते की अप्रिसिएशन लेटर द्यायचं आहे ना ईश्वरी देसाईला, कारण तिने इथे अर्णवच्या आईचं जे मशीन होतं, एवढं जुनं मशीन जे बिघडलं होतं ते सुरू केलं आहे. मग आता तिला अप्रिसिएशन लेटर द्यायला नको का? आता बघ, तिने ते मशीन सुरू केलं आहे ना, म्हणून तिला मी आता इकडे 7 दिवसांची सुट्टी देणार आहे. ते सुद्धा भर पगारी मी तिला ही सुट्टी देणार आहे. आता एकदा का भर पगारी सुट्टी दिली की ती मूर्ख ईश्वरी देसाई लगेचच सुट्टी घेईल. मग आपल्याला ते करता येईल जे मी आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. तिची लायकी काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ती ASRच्या गाडीमध्ये बसून इथपर्यंत आली. आता तिने गाडीमध्ये बसायची हिंमत केली आहे. हळूहळू ती ASRच्या मनामध्ये सुद्धा बसायला कमी करणार नाही. तेव्हा तिला आता मी ASRच्या मनापर्यंत पोहोचूच देणार नाही आहे असं लावण्या म्हणते. तेव्हा इकडे स्पॅम म्हणते, लावण्या हा खूपच जास्त छान प्लॅन आहे. मी लगेचच इथे आता लेटर तयार करायला घेते. तेव्हा इकडे लावण्या म्हणते की ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, बघ तुझी कशी वाट लावते ते. तर हे सगळं आता लावण्याला मुद्दामून करायचं असतं, जेणेकरून ईश्वरी ऑफिसला आली नाही तर ती अर्णवपासून जास्तीत जास्त दिवस लांब राहू शकते. आणि इथे लावण्याला आता अर्णवच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव आता बाहेर आलेला असतो आणि तो संपूर्ण स्टाफला म्हणत असतो की हे बघा, आज सगळ्यांना माझ्याकडून ट्रीट आहे, म्हणजे माझ्या आईचं जुनं मशीन हे सुरू झालेलं आहे. त्याच खुशीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना ट्रीट देतोय. आजचं जेवण हे माझ्याकडून आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता आपल्या स्टाफला म्हणत असतो की जे लोक डबा विसरतील त्या लोकांना महिन्यामध्ये 1 वेळा, नाही 1 वेळा नाही 3 वेळा माझ्याकडून फ्रीमध्ये जेवण असेल कॅन्टीनमध्ये, त्याचे पैसे पे करायचे नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेळा जे लोक विसरतील त्यांनी नंतरला स्वतःचा डबा हा स्वतः आणायचा, नाहीतर स्वतःच्या पैशांनी कॅन्टीनमध्ये खायचं. पण जे लोक स्वतः काही कारणास्तव आणणार नाही किंवा विसरतील, त्यांना महिन्याभरामध्ये 3 वेळा माझ्याकडून फ्रीमध्ये जेवण असेल, असं इकडे आता अर्णव म्हणतो. तेव्हा सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, जयू आत्या घरामध्ये काम करत असते. ती म्हणत असते की माझी नमू किती काम करते. ती आली ना इकडे दामले काकूंकडून साड्यांची ऑर्डर देऊन की तिच्यासाठी काहीतरी छान खायला बनवते.
तर इकडे राकेश आता त्याच्या माणसाची वाट बघत असतो. इथे आता आत्याला त्रास देण्यासाठी त्याने एका माणसाला तिथे बोलावलेलं असतं धूर देण्यासाठी. तेव्हा तो माणूस तिथे आता राकेशला हात करतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. इकडे सगळ्या रूमच्या बाहेर तो आता धूर देत असतो. तेव्हा इकडे राकेश त्याला खुणावतो आणि म्हणतो की त्या रूमच्या इथे जास्त धूर द्यायचा आहे. तेव्हा तो तिथे दारामध्येच आता धूर देण्यासाठी उभा राहिलेला असतो. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो की आता डबा विसरलो म्हणून कुणालाही डब्याला सुट्टी द्यायची गरज नाही आहे. सगळ्यांनी कॅन्टीनमध्ये जा आणि माझ्यातर्फे आता पोटभर तुम्ही लंच करून घ्या. आणि यापुढेही मी आता तुम्हाला महिन्याभरामध्ये 3 वेळा तुम्हाला फ्रीमध्ये लंच ठेवला आहे. पण काही लोक असतात केअरलेस, जे नेहमीच डबा विसरत असतात, बरोबर की नाही? जर ते लोक जास्ती वेळा डबा विसरले ना, तर इथे जसं त्यांना फ्रीमध्ये जेवण आहे तसं त्यांच्याकडून फाईनसुद्धा घेतला जाऊ शकतो. म्हणजे ते केअरलेसपणा करणार नाही. नाहीतर नेहमी विसरले तर त्यांच्याकडूनच फाईन घेतला जाईल आणि त्यांना इथे आता पनिशसुद्धा केलं जाईल. तेव्हा इकडे सगळेजण खुश होतात की अर्णवने इथे सगळ्यांसाठी आज ट्रीटसुद्धा दिलेले असते आणि जे लोक डबा विसरतील त्यांना कॅन्टीनमधून 3 वेळचं जेवण हे फ्री ठेवलेलं असतं. म्हणजे महिन्यामध्ये 3 वेळा जेवण. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, सगळेजण आता लंच टाईम झालेलं असतं, जेवायला जात असतात. तेव्हा इथे स्टाफमध्ये काही लोक असतात जे म्हणतात की चला ना सर, आकाश सर, तुम्ही आमच्याबरोबर लंच करा. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे चला. त्याचबरोबर पुढील भागामध्ये इथे ईश्वरी देसाई काही जेवायला जात नाही. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा, सांग ना काय प्रॉब्लेम आहे. आता मी सगळ्यांना ट्रीट देतोय, मी माझ्याकडून सगळ्यांना फ्रीमध्ये जेवण देतोय, म्हणून तुला जाऊन जेवायचं नाही आहे का? म्हणजे तुझा इगो प्रत्येक वेळेला आड आलाच पाहिजे का? का जेवत नाही आहेस तू? तेव्हा इकडे ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. तर इकडे आता अप्रिसिएशन जे लेटर असतं ते लावण्याने फाडून आता ईश्वरीच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि ती म्हणते की ह्या कागदाच्या तुकड्याची जी किंमत आहे ना, तेवढीसुद्धा तुझी किंमत नाही आहे.